नमस्ते माझ्या सर्वांना. तुम्हाला माहीत आहे माझ्या चॅनलचे नाव फॅटी टू फिट जर्नी आहे. म्हणजे वजन कमी करण्याविषयी. म्हणजे फॅटी टू फिट जर्नी म्हणजे जाडेपणापासून वजन कमी कमी करण्यापर्यंतचा प्रवास हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की हे बघा, मी ना मी अगोदरपासूनच हेल्दी आहे. माझे वजन 70-75 असं आहे. मी हे जे वजन कमी करायला घेते ना, हे आता तिसऱ्या वेळेचे आहे. मला बच्चू होऊन आता त्याला 9 मंथ पूर्ण होतील 12 तारखेला. तर डिलिव्हरीनंतर म्हणजे डिलिव्हरीच्या दिवशी जेव्हा मी गेली होती ना हॉस्पिटलला, तेव्हा माझे वजन 75वरनं डायरेक्ट 96 झाले होते. म्हणजे माझे पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये वजन 20 ते 21 किलो वाढले होते. 20 ते 21 किलो. 25 म्हणजे 75 पण नव्हते. मी तेव्हा पण वजन कमी करायसाठी घेतले होते की बच्चू राहत नव्हता तर मग मी म्हणजे 70पर्यंत वजन झालं होतं कमी. पोटावरची चरबी कमी झाली होती माझ्या. तर माझे वजन मग म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये माझे वजन खूप वाढले. पण एवढं हे मात्र मी लकी आहे की मला त्या वजनाचा काहीच दुष्परिणाम झाला नाही माझ्या बॉडीवर. म्हणजे मला बीपीचा त्रास नाही झाला. मला शुगर नाही आहे. हां, मला थायरॉईड आहे. पण मग मला प्रेग्नेन्सीमध्ये बीपीची गोळी नाही चालू, ना कुठलीच गोळी नव्हती चालू. तर मग हे झालं माझं. मग मी तेव्हा माझी आता डिलिव्हरी होऊन 9 मंथ कंप्लीट होत आहे. तर मग मी आता 9 जूनपासून वेट लॉस जर्नीला स्टार्ट केली आहे. तर आज आहे बघा किती, 4 तारीख, 4 ऑगस्ट. मी 9 तारखेला माझं वजन चेक करणार आहे, पण आज 4 ऑगस्ट आहे. तर मी 9 तारखेपासून माझी जी रोजची मी तुम्हाला दाखवते वेट लॉस जर्नी, मी काय खाते, मी कसे खाते, मी जे घरी जे बनते तेच खाते. मी काही जास्त म्हणजे आपण असं असतं काही काहींकडे की ते जास्त हेवी किंवा फॅन्सी डाईट म्हणतात, ते अफोर्ड नाही करू शकत. म्हणून मग मी घरी बाकीच्यांसाठी जे बनते तेच मी खाते. तर ते खाऊन आणि काही म्हणजे माझ्या जेवणात बदल करून किंवा माझ्या आहारात बदल करून मी माझे वजन 85पर्यंत आणलेले आहे, 5 ते 6 किलो. पण माझे इंचेस खूप लूज झालेले आहेत. म्हणजे मला कपडे जे आहेत ना माझे जुने, ते खूप लूज होत आहेत. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या शेवटी की मी जी घातली ना साडी, ही मी लग्नाला गेली होती 12 एप्रिलला माझ्या भावाच्या मुलीच्या, तेव्हा कशी यायची आणि आता बघा मी आज घातली आहे. मला आज ट्रायच करायची होती की मला बघायचं होतं की माझं वजन खरंच म्हणजे मला कपडे सेल होतात का. तर मी आज ही साडी घातली, मी तुम्हाला दाखवते. तर ही मला खूप लूज झाली. ब्लाऊज मला पोटाला प्लस बाह्यांना पण खूप लूज झालेलं आहे. तर तुम्ही पण एक हाऊसवाईफ असाल किंवा तुम्हाला पण छोटे छोटे बाळ असतील, तर तुम्ही असं नाही, मला पण खूप प्रॉब्लेम होतात बच्चू सांभाळून व्हिडिओ बनवायला किंवा व्हिडिओ एडिटिंग करायला. खूप प्रॉब्लेम येतात. पण मग आता प्रत्येक गोष्टीमध्येच आपल्याला प्रॉब्लेम असतात. आपण बाहेर जॉब करायला गेलो तर तिथे पण आपल्याला खूप प्रॉब्लेमना सामोरे जावं लागतं. अजून बाळाला सोडून पण जावं लागतं. म्हणून मग त्याच्यामुळं आपण घरच्या घरी राहून व्हिडिओ बनवून आपल्या बाळाला पण बघू शकतो. असे करून आपण आपले वजन कमी करू शकतो. तर मग तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. तर आता मी 9 ऑगस्टला वेट चेक करीन ना, तेव्हा माझ्या वजनात किती फरक पडेल मी तुम्हाला सांगेन नक्कीच. तर मी माझ्या डाएटमध्ये म्हणजे मी साखर ही पूर्णपणे बंद केलेली आहे 9 जूनपासून. मी साखरेचा चहा घेत नाही. अगोदर मी एवढी साखरेची चहा घ्यायची की म्हणजे मला सकाळी चहासोबत बिस्किट, मला भूक लागायची. परत संध्याकाळी पण बिस्किट जर नसला तर मी आणायची 5 वाजता आणि परत ती चहासोबत बिस्किट खायची. याच्यामुळे माझे वजन एवढे वाढले की 91-92वर जाऊन पोहोचले. मी खाली बसले ना तर मला उठता येत नव्हते. एवढं उठायला त्रास व्हायचा की खूप त्रास व्हायचा मला. कुणाच्या घरी जर जेवायला गेली किंवा कुणाच्या घरी गेल्यानंतर जर मला खाली बसायचं तर मी ते अवॉइड करायची, बसायचीच नाही खाली. मी उभी राहायची, पण मी खाली बसायची नाही. कारण खाली बसलं की एकदम म्हणजे मला उठायला एवढा त्रास होतो. आणि समोरच्यांची बघण्याची ही पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचे वजन वाढले त्यांना माहिती आहे की समोरचे आपल्याकडे कसे बघतात, की आपले वजन कमी, हसतात काही लोक आपल्या पाठीमागे. म्हणून मग आपल्याला हे नको असेल, तुम्हालाही माझ्यासारखेच अनुभव येत असतील तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्हीही आजपासून वजन कमी करायला सुरुवात करा.
आणि दाखवून द्या समोरच्याला की वजन हे मॅटर करत नाही, तर माणसाचे मन निर्मळ असले पाहिजे. माणसाचा स्वभाव हा महत्त्वाचा आहे. वजन, रंग, रूप हे काहीच महत्त्वाचं नाही. माणसाचा स्वभाव महत्त्वाचा आहे. तर मला एवढंच सांगायचे माझ्या व्हिडिओमधून की तुम्ही पण आजपासून वजन कमी करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर ते मला नक्की विचारा. माझे वजन खूप कमी झालेले आहे. मला ब्लाऊज पण खूप लूज होत आहेत. आणि अजून मला सांगायचे एक म्हणजे की वजन वाढल्यामुळे आपल्या कॉन्फिडन्स, त्यालाच आपण आत्मविश्वास म्हणतो, तो आपला एवढा खचून जातो की आपण कुठेही जायचे तर माघार घेतो. म्हणजे आपण पुढे जातच नाही. आपल्याला म्हणजे ती ॲक्टिव्हिटी करण्याचे तर सोडून द्या, पण आपण साडी पण घालू शकत नाही आपल्या मनासारखी, किंवा आपण कपडे पण घालू शकत नाही आपल्या मनासारखे. कारण असं वाटतं बाबा दुसरे कोणी बघून आपल्याला हसतील का. म्हणून मग मी माझ्यासोबत तर तसंच व्हायचं. म्हणून मी माझ्या आवडीनुसार कपडे अजून पण घालू शकत नाही. परंतु आज मी ही साडी घातली तर मला एवढा आनंद झाला आहे की माझा ब्लाऊज पोटाला, मला एवढा ब्लाऊज लूज झाला आहे की मी खूप खुश आहे. म्हणून तुम्हीही असंच करा आणि तुम्हीही वजन कमी करा. म्हणजे आपला आत्मविश्वास जो आहे तो एक ठाम होऊन जाईल. म्हणजे आपण कुणापुढेही डगमगणार नाही. आपण कोणती ॲक्टिव्हिटी करायची असेल तर माघार घेणार नाही. मी म्हणजे माझं शिक्षण नर्सिंग झालेलं आहे. तर मी एका हॉस्पिटलला ड्युटी करायची. तर तिथे खूप ॲक्टिव्हिटी व्हायच्या. नर्सेस डेला किंवा अदर काही इव्हेंट असले ना, म्हणजे काही सण असले तर तेव्हा तिथे खूप ॲक्टिव्हिटी व्हायच्या. पण मी माझ्या वजनामुळे एकदम मागच्या चेअरवर जाऊन बसायचे आणि कुणी जर पुढं ये म्हटलं तर मी बिलकुल जायची नाही. म्हणून मला असे माझ्यासोबत घडते, तुमच्यासोबत पण नाही पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्हीही आजपासून वजन कमी करायला सुरुवात करा. आणि अजून बस एवढंच सांगणं आहे. आणि साखर पूर्णपणे बंद करा, ऑइली खाणं बंद करा. बाकी मी काही सांगू इच्छित नाही आहे. अजून मी पुढे व्लॉग बनवणारच आहे 9 तारखेला. तर मी अजून सांगणार आहे तुम्हाला माझे वजन किती झाले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.